अगदीच हल्लीच्या काळात झालेली नोटबंदी सर्वांना आठवते, पण 1960 जेव्हा देश आर्थिकदृष्ट्या खूप कमकुवत झाला होता, देशातील 14 मोठ्या खासगी बँका फक्त उद्योगपती, श्रीमंत व्यापारी आणि राजकीय ओळख असलेल्यांसाठीच होत्या. गरीब, शेतकरी, सामान्य माणूस यांचा बँकेला हातभार तर सोडा, दूरचं स्वप्नही ते पाहू शकत नव्हते बँकेचं. इंदिरा गांधींना हे सर्व माहिती होतं. त्या काळी सत्ता त्यांच्या होती, पण बँका नियंत्रण करणं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण करणं ही जाणीव असूनही स्वतःचेच जुने नेते जे काँग्रेसमधील होते, उद्योगपती आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी सगळे त्यांच्या विरोधात होते. त्यांना वाटत होतं ही बाई देश नक्की उद्ध्वस्त करेल. निर्णायक क्षण जेव्हा येतो 19 जुलै 1969ला रात्री उशिरा, कुठल्याही मंत्रिमंडळाचा गोंधळ नाही, कुठलीच बैठक नाही, कुठलीच चर्चा नाही, कोणतीही प्रेस कॉन्फरन्स नाही, फक्त ऑडियन्स. 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण. पुढच्या सकाळी देश जागा झाला आणि बँका सरकारी झाल्या होत्या. उद्योगपती हादरले, पक्षातील नेते संतापले, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारतावर टीका केली. परिणाम हे सर्व खूप जास्त महत्त्वाचं होतं. ग्रामीण भारतात पहिल्यांदा बँका पोहोचल्या त्या याच निर्णयामुळे. शेतकऱ्यांना कर्ज मिळायला सुरू झालं आणि लहान उद्योगांना आर्थिक आधार मिळाला. फायनान्शियल इन्क्लुजनची पायाभरणी झाली आणि सगळ्यात मोठं म्हणजे इंदिरा गांधींनी हे सिद्ध केलं की त्या केवळ पदावरच्या प्रधानमंत्री नव्हत्या, तर त्या सत्तेवर निर्णय घेणाऱ्या होत्या. त्यांनी लावलेली इमर्जन्सी आपण आठवणीत ठेवतो, तर त्यांच्यामुळे झालेल्या बँकांचं जे खाजगीकरणातून सरकारी होणं होतं ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, कारण त्यांचा प्रत्येक निर्णय हा देशाच्या पायाभरणीसाठी कुठे ना कुठे उपयोगी पडला आहे. आणि इतिहास आपल्याला हेच शिकवतो की प्रत्येकाला जज करायचं फक्त तथ्यांच्या आधारे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.